मिनिटाच्या बोलल्यानंतर लोड शेडिंग होते. आपण यांची पत्रकार परिषद आहे. थोड्याच वेळामध्ये ते विविध मुद्द्यांवर काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. काल 5 ट्रिलियन वगैरे बोलले नाहीत. काल कोणाला अजून काही नावं ठेवली नाहीत, पण 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्यांनी काल वक्तव्य केलं. एक म्हणजे पोलीस हाऊसिंगबद्दल आणि दुसरं म्हणजे जो एक कायदा पारित केला तो म्हणजे म्हाडामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे किंवा ह्या सगळ्या जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, सेस प्रॉपर्टीज, पगडी प्रॉपर्टीजमध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, ह्याच्यावर काल विधान परिषदेने आणि परवा रात्री विधानसभेने कायदा पारित केला. तसं पाहायला गेलं तर पहिला विषय मी सेसचा घेईन. मुंबईत जवळपास 14,500 चाळी आहेत, इमारती आहेत ज्या पगडीच्या आहेत किंवा सेसच्या आहेत, उपकरप्राप्त आहेत. आणि ह्या 14,500 इमारतींमध्ये हजारो मुंबईकर, लाखो नसतील तर हजारो मुंबईकर तरी अजूनही राहतात. अनेक ह्या इमारती पगडीच्या किंवा सेस प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या 60 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 80 वर्षाच्या, काही 100 वर्षाच्या देखील झालेल्या आहेत. आणि अर्थातच गळती लागलेली आहे, दुरुस्तीची गरज आहे, काही ठिकाणी पुनर्विकासाची गरज आहे. आपल्याला आठवत असेल 2021 साली आम्ही हा कायदा आणला होता महाविकास आघाडी म्हणून, ज्याच्यात सेस प्रॉपर्टीजना 79 1A आणि 1B माध्यमातून पहिलं 6 महिने जागा मालकाला आणि नंतर तिकडच्या भाडेकरूंना आपण पुनर्विकासाची संधी देत होतो. फेअर कायदा होता. तरी देखील विधानसभेत, विधान परिषदात, विधिमंडळात दोन्ही पारित झाल्यानंतर पण आम्ही राज्यपालांच्या सहीसाठी पाठवलं. तेव्हा त्यांनी 2 वर्ष तो राष्ट्रपती महोदयांकडे त्यावेळी पाठवला होता कोश्यारी साहेबांनी. कोविंद साहेबांनी तेव्हा काही सही केली नाही. मग आमचं सरकार पाडलं गेलं. त्यानंतर मुर्मू मॅडम आल्या राष्ट्रपती महोदय म्हणून आणि त्यांनी तो कायदा पारित केला. पण कायदा पारित झाल्यानंतरच काही जागा मालक कोर्टात गेले की सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, निर्णय कोण घेणार की ही इमारत डिलॅपिडेटेड आहे की नाही, याच्यावर कोर्टात गेले. आणि त्या वेळीपासून आत्तापर्यंत आमचा हा लढा चालू आहे. मग मी असेल, अजय चौधरीजी असतील, मनोज जामसोलकरजी असतील, आम्ही सगळेच खालच्या हाऊसमध्ये 10 मुंबईचे आमदार आणि इतर अर्थात महाविकास आघाडीचे देखील आमदार हा विषय मांडत आलो, लढत आलो. हे सगळा जो गठ्ठा आहे आम्ही खास करून आणला कारण आमची पत्रव्यवहार असतील, अर्धा तास चर्चा असेल, हे सगळं हा रेकॉर्ड पूर्ण आम्ही ह्याच्यात तो आणलेला आहे. आमची मागणी एकच होती त्यावेळी जी कायद्यामध्ये होती आणि त्यानंतर त्यांच्या पुढे 2 मागण्या होत्या ज्या मी तुम्हाला सांगतो कारण मुंबईकरांसाठी हे खूप ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. कारण सक्षम प्राधिकरण कोण आहे हा जर विषय त्याच वेळी ठरला असता तर एवढी केस ही खेचलीच गेली नसती. काल आता पारित झाल्यानंतर 20 तारखेलाच ही केस आहे. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल, म्हाडाचे जे कोणी वकील असतील ते, राज्य सरकारचे वकील असतील ते, मग एजी लागले तर एजी, केंद्र सरकारचे जे कोणी असतील ते, हे तिथे उभं करून ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी.